नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आज हनुमान जन्मोत्सव निमित्त मंदिरात खूप सुंदर आणि भव्य सजावट करण्यात आली आहे. येथे भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तर चला पाहूया हा सुंदर उत्सव. अनब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला लाईव्ह पूर्ण दर्शन मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये महाप्रसाद, भाविकांची गर्दी आणि खूप छान असं वातावरण आहे. आणि आजचं वातावरण एवढं छान आहे. आदल्या दिवशी पाऊस झाला आहे आणि थंडगार वातावरण झालेलं आहे आणि अशा याच्या प्रसाद ग्रहण करायला खूप छान लागतं आणि सगळीकडे थंडीगार हवा सुरू आहे. अशात प्रसाद खाणं म्हणजे खूपच छान वाटते. तर मंदिर तुम्ही बघू शकता, भक्तांची गर्दी. आज जन्मोत्सव असल्यामुळे भाविकांची खूप मोठी गर्दी झाली आहे. आणि हे आहे पंचमुखी हनुमानजी मंदिर, बाबुळखेडा, नागपूर. इथे सुद्धा खूप हजारो संख्येने भाविक दर्शनाला येतात. आणि हे आहे नागपूर. बघू शकता, छान फुलांनी सजवलेलं मंदिर. खूप प्रसन्न वाटतं. सगळीकडे हनुमान चालीसाचं म्युझिक सुरू आहे आणि अशा वेळेस छान दर्शन होत आहे आणि खूप छान वाटते आहे. आणि तुम्ही बघू शकता आणि छान शांततेने दर्शन होत आहे. कसली घाई नाही, काही नाही. सगळीकडे शांतपणे रांगेत उभे दर्शन घेत आहे भाविक. भक्ती आणि श्रद्धेचा सुंदर अनुभव असे इथे पाहायला मिळतो आहे. आणि खूप सुंदर सजावट केली आहे मंदिराची. जिथे तिथे भगवे झेंडे, सगळीकडे फोटो, फुलांची आरास आणि सगळीकडे सुगंधित वातावरण, अगरबत्त्यांचा सुवास आणि भाविकांचं प्रचंड गर्दी, त्यांची भक्ती, आस्था, हे सगळं पाहून ना खूप छान वाटतं. आणि इथेच नाही तर सगळ्या हनुमान मंदिरमध्ये, शहरामध्ये सगळीकडे दर्शन, भाविकांची खूप गर्दी प्रत्येक मंदिरामध्ये. आणि इथे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे भक्तगण आलेले आहेत आणि जेवणाची पण छान सोय केलेली आहे आणि महाप्रसादची तयारी पण छान झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि लेडीज मंडळी आहे, त्या पोळ्या करत आहे. इथे जे बुजुर्ग लोक आहे त्यांच्यासाठी टेबल चेअर बसून जेवत आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात संख्यामध्ये पोळ्या करणं सुरू आहे. आणि यातल्या पोळ्या चुलीवरच्या बनवत आहे, तर खूप छान लागतात खायला. आणि मोठ्या प्रमाणात ते स्वयंपाक सुरू आहे. आणि हीच तर सेवा खूप मोठ्या प्रमाणे आणि श्रद्धेने केली जात आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता, छान प्रसाद झाले आणि भाजी तर खूप सुरेख झालेली आहे. विशेष म्हणजे इथे प्रसाद घरी द्यायला सुद्धा डब्यामध्ये न्यायला स्पेशल सोय केली आहे. आणि खूप छान इथला महाप्रसाद झालेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या, आता गॅसचा तुटवडा आहे पण तरी पण इथे तशी काही कमतरता भासली नाही आणि खूप मस्त प्रसन्न असं वातावरण वाटतं. आणि तुम्ही बघू शकता, हे हनुमानजीचं छान दर्शन होत आहे.